ही या एकूण संघर्षाची पार्श्वभूमी आहे. हमासची स्थापना होण्यामागचं सर्वात मोठं कारण हे होतं, एक म्हणून पॅलेस्टाईन आज तिथे अस्तित्वात नाही. इस्रायलने पॅलेस्टाईनला स्वतःची वसाहत करून ठेवलेला आहे. त्यांनी दावा केला, परंतु इराणनं तो फेटाळला. हमासला इराणनी तयार केलं हे म्हणून तो इराण अमेरिकेचा मित्र होता. इस्रायलचं सुद्धा अस्तित्व आम्हाला इथे नको आहे. इराणने सातत्याने इस्रायलच्या विरोधामध्ये तिथे भूमिका घेतली. या सगळ्याचा परिणाम म्हणून जर आपण बघितलं तर तो आंतरराष्ट्रीय संबंधावर कसा पडतो? जागतिक राजकारणामध्ये एक फार मोठा बदल घडू पाहतो आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या महायुद्धाची ही सगळी पायाभरणी होती. त्यावेळेस संघर्ष हा अनिवार्य असतो आणि तिथनं हे स्पष्ट झालं की जग आता बहुध्रुवीय व्यवस्थेकडे निश्चितपणे वाटचाल करत आहे. अमेरिका हा एकमात्र ध्रुव असल्यामुळे त्याला बहुध्रुवीय व्यवस्था नको आहे. सर्वात मोठा धोका जो या परिस्थितीतनं उद्भवलेला आहे, हे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहे. भारतावर याचे परिणाम काय? आपण कुंपणावर राहून आपण जागतिक शक्ती होऊ शकत नाही. मूळ जो मुद्दा आहे त्या मूळ मुद्द्यावरती कोणीच बोलायला तयार नाही. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, मुद्द्यावर बोलू हा आपला मुलाखतीचा विशेष कार्यक्रम आहे आणि यामध्ये आपण वेगवेगळे विषय समजून घेतो तज्ज्ञांकडून, मान्यवरांकडून. आजचा आपला विषय आहे इराण आणि इस्रायलमध्ये जे युद्ध सुरू आहे ते युद्ध नेमकं का सुरू आहे? पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांचा जो संघर्ष आहे हा जुना संघर्ष आहे आणि गाझा पट्टीमध्ये जी हमास सारखी संघटना आहे त्या संघटनेला इराण पाठिंबा देतं, त्या संघटनेला ते पोचतं असं इस्रायलचं मत आहे. पण नेमकं तथ्य काय आहे? आणि आताचं हे युद्ध गेल्या 12 दिवस झालं इराण आणि इस्रायलमध्ये, तुम्ही सगळेजण अपडेट घेताय त्याचे, पण याचे परिणाम काय होणार आहेत? आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ज्यावेळेस प्रत्येक देशाचे, प्रत्येक खंडामधले वेगवेगळे देश आहेत, व्यापार आहे, संबंध आहेत, हे सगळं काय नेमकं याच्यावरती किती परिणाम होणार, तो कसा होणार, काय बदलेल, किंवा आता हा संघर्ष जर थांबवायचा असेल तर नेमकं काय करावं लागेल? आपण कुठं आहे? आपण म्हणजे आपला भारत देश कुठं आहे? आपल्यावर त्याचे परिणाम काय होऊ शकतात? कोण कुठल्या गटामध्ये सध्या सामील होऊ पाहतोय? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला घ्यायची आहेत, समजून घ्यायचं आहे सविस्तराने. आणि त्यासाठी आपल्यासोबत MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे असोसिएट प्रोफेसर डॉक्टर परिमल माया सुधाकर हे आपल्या सोबत आहेत. सर, आपलं मनापासून स्वागत आहे. मला सुरुवातीलाच खरं तर म्हणजे या संघर्षाच्या थोडंसं मुळाशी जायचंय की पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यामधला संघर्ष तसा जुना आहे. हो, परंतु आता म्हणजे हमास सारख्या संघटनेवरती इस्रायलने अटॅक केला, बरेच दिवस झालं तो संघर्ष सुरू आहे आणि ते युद्ध सुरू होतं. आणि आता मग इराणने त्याच्यामध्ये उडी घेतली किंवा इराणवरती इस्रायलने हल्ला केल्यामुळं इराण तिथं गेलं. हे सगळं होत असताना अमेरिका देखील याच्यामध्ये आता उतरली. त्यांनी 3 ठिकाणी इराणमधल्या आण्विक केंद्र जी आहेत तिथं त्यांनी बॉम्ब टाकले आणि आता अमेरिकेचं असं म्हणणं आहे की आता तुम्ही युद्धाला पूर्ण विराम द्या. म्हणजे हे संबंध लक्षात घेण्यासारखे आहेत आणि समजून घेतले पाहिजेत की या भूमिका काय येत आहे आणि याचे परिणाम नेमके काय होणार आहेत, भारतावर असेल, जगावरती असतील. कारण या आंतरराष्ट्रीय संबंधामधूनच तुमचा व्यापार ठरतो, तुमचे रिलेशन्स ठरतात, तुमची युद्धनीती ठरते, तुम्ही कुठल्या गटात आहेत हे समजतं. म्हणून मला सुरुवातीला हे नेमकं का युद्ध सुरू आहे आणि सध्याची परिस्थिती काय हे तुमच्याकडून समजून घ्यायचं. या युद्धाची पार्श्वभूमी जर आपल्याला बघायची झाली तर आपल्याला इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष मुळात समजून घेतला पाहिजे, जो किमान 105-106 वर्ष जुना तरी आहे. या संघर्षाची सुरुवात झाली पहिल्या महायुद्धानंतर. पहिलं महायुद्ध संपलं त्यावेळेस ऑटोमन साम्राज्य जे पश्चिम आशियाभर पसरलेलं होतं, त्या ऑटोमन साम्राज्याचा ब्रिटिश साम्राज्याने पराभव केला आणि ऑटोमन साम्राज्याखालती जे भाग होते ते भाग युरोपीय देशांनी आपापसात वाटून घेतले. त्याच्यातला ऑटोमन साम्राज्यामधला पॅलेस्टाईन हा जो भाग होता, हा भाग ब्रिटिश साम्राज्याच्या अधिपत्याखाली गेला.
त्यावेळेस लीग ऑफ नेशन्स तयार झालं होतं आणि लीग ऑफ नेशन्सनी ब्रिटिश साम्राज्याला अधिकार दिलेत की पॅलेस्टाईनचा जो भाग आहे त्याची देखरेख, त्याचं प्रशासन आणि त्याचं भवितव्य काय असेल हे तुम्ही ठरवा. आणि अशा पद्धतीने ब्रिटिश साम्राज्यवाद हा पॅलेस्टाईन भागावरती पसरला. आता त्याच वेळेस युरोपमध्ये काय प्रक्रिया सुरू होती की युरोपमध्ये युरोपभरचे जे यहुदी होते, ज्यूज, ते एका त्याही म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या आधीपासून ते एका अशा भूमीच्या शोधात होते जिथे ते स्वतःचं राष्ट्र बनवू शकतील. यहुदींना असं वाटत होतं की यहुदींवरती मागच्या 2000 वर्षांपासून सातत्याने अत्याचार झाले आहेत. ते कोणत्याच साम्राज्यामध्ये सुरक्षित राहू शकत नाही, ते कोणत्याच राष्ट्रामध्येही सुरक्षित राहू शकत नाही आणि म्हणून त्यांना स्वतःचं एक राष्ट्र हवं आहे. 1920 नंतर हे युरोपभर मधले यहुदी, सुरुवातीला ब्रिटनमधले आणि नंतर मग युरोपमधले यहुदी, हे हळूहळू पॅलेस्टाईनमध्ये जाऊन त्यांनी तिथे वसाहत करायला सुरुवात केली. त्यामागचं एक कारण हे होतं की जेरुसलेम जे शहर आहे ते यहुदींसाठी पवित्र शहर आहे, की यहुदी धर्माचा जन्म हा त्या भागामध्ये झालेला आहे आणि त्यांची सगळी पवित्र स्थानं ही जेरुसलेम इथे आहे. तर जेरुसलेम असं शहर आहे की जे यहुदींसाठी सर्वात पवित्र आहे, ख्रिश्चनांसाठी सर्वात पवित्र आहे आणि इस्लामसाठी सुद्धा ते मक्का मदिना नंतरचं पवित्र असं स्थान आहे. तर या संघर्षाची सुरुवात ही ऑटोमन साम्राज्याचा पराभव आणि ब्रिटिशांचं पॅलेस्टाईनवरचं अधिपत्य आणि त्याच्यामुळे युरोपमधले यहुदी हे पॅलेस्टाईनमध्ये जाऊन स्थायिक होण्यापासून सुरुवात झाली. आता या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की युरोपमध्ये हिटलरचा उदय झालेला आणि हिटलरने जर्मनीमध्ये यहुदींच्या विरोधामध्ये फार मोठी मोहीम राबवली होती. खूप मोठ्या छळ छावण्या उभारल्या होत्या. त्याच्यामध्ये लाखो यहुदींना हिटलरने ठार मारलं होतं आणि लाखो यहुदी हे जर्मनीमधून आणि जर्मनीच्या प्रभाव क्षेत्रामधून पळून दुसरीकडे गेले होते. ते ब्रिटनमध्ये गेले, फ्रान्समध्ये गेले, अमेरिकेत गेले आणि त्यानंतर तिथून हे सगळे यहुदी हळूहळू पॅलेस्टाईनमध्ये जाऊन तिथे स्थायिक व्हायला लागलेत. तर ही या एकूण संघर्षाची पार्श्वभूमी आहे. आता दुसरं महायुद्ध झालं. दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, सोव्हिएत संघ यांचा विजय झाला आणि संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली. तोपर्यंत यहुदींचा प्रश्न हा युरोपमध्ये खूप मोठा प्रश्न बनला होता. कारण हिटलरने अक्षरशः लाखो यहुदींचा छळ करून त्यांना ठार मारलं होतं आणि त्याच्यामुळे जगभरातनं यहुदींना प्रचंड त्यांच्या प्रती सिम्पॅथीज होत्या की यहुदींना खरोखर आता सुरक्षित ठेवलं पाहिजे, एक राष्ट्र पाहिजे कुठेतरी. आणि या भावनेतनं जे 5 मोठे देश आहेत, संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीचे जे स्थायी सदस्य आहेत, त्यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये असा ठराव पारित केला की जी पॅलेस्टाईनची जी जमीन आहे त्या पॅलेस्टाईनच्या जमिनीवरतीच इस्रायलचं राष्ट्र आपण तयार करूया. आणि 1947 मध्ये संयुक्त राष्ट्राने ठराव केला की पॅलेस्टाईनचं एक राष्ट्र तयार होईल आणि इस्रायलचं एक राष्ट्र तयार होईल. तोपर्यंत तो सगळा भूभाग ब्रिटिश साम्राज्याच्या खाली, अधिपत्याखाली होता. आणि मग ब्रिटिशांनी तिथून ज्यावेळेस माघार घ्यायची ठरवली त्यावेळेस संयुक्त राष्ट्राने ठराव केला की या भागामध्ये इस्रायल असेल, या भागामध्ये पॅलेस्टाईन असेल. मात्र हे करत असताना पॅलेस्टाईन लोक जे होते ते पॅलेस्टाईन लोकांनी ही भूमिका घेतली की आमच्या देशाचं विभाजन करायची गरज नाहीये, आम्ही पॅलेस्टाईनी आहोत आणि आमच्यासोबत यहुदी सुद्धा नांदू शकतात, हा देश एक ठेवा आणि तुम्ही इथून जा, त्यानंतर आमच्या भागाचं काय करायचं ते आम्ही बघू. ही भूमिका पॅलेस्टाईनी लोकांनी घेतली. यहुदींनी भूमिका घेतली की नाही, संयुक्त राष्ट्राने जो ठराव केलेला आहे तो आम्हाला मान्य आहे, त्याच्यामुळे आमचं इस्रायल हे राष्ट्र आतापासून अस्तित्वात आलेलं आहे. पॅलेस्टाईनींनी तो ठराव नामंजूर केला. त्यांनी म्हटलं की आमचं याच्यामध्ये काहीच मत नोंदवलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांनी तो मान्य केला नाही. त्यामुळे पॅलेस्टाईन हे एक राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलं नाही आणि ते संयुक्त राष्ट्राचं सदस्यही झालं नाही. हे झालं 1947 मध्ये. आणि तिथपासून हा संघर्ष अत्यंत भीषण झाला की पॅलेस्टाईन लोकांनी असं म्हटलं की आमच्यावरती जबरदस्तीने इस्रायल हे राष्ट्र थोपवण्यात आलेलं आहे आणि इस्रायलमधल्या यहुदींनी म्हटलं की जेरुसलेम हा आमचा पवित्र प्रदेश आहे आणि त्यामुळे तिथे राष्ट्र स्थापन करण्याचा आमचा अधिकार आहे. आणि तिथनं पॅलेस्टाईन आणि ज्यूज, यहुदी यांच्यामध्ये सतत संघर्ष हा सुरू झाला. आता त्या प्रदेशामधले जे इतर देश होते, अरब देश जे आहेत, जे प्रामुख्याने इस्लामिक देश आहेत, त्यांनी सुद्धा इस्रायलच्या विरोधात भूमिका घेतली.
मात्र सुरुवातीच्या काळामध्ये जगभरातल्या शक्तींनी, अमेरिका, ब्रिटन, सोव्हिएत युनियन सुद्धा, चीन, या सगळ्यांनी इस्रायलला समर्थन दिलं आणि त्याच्यामुळे इस्रायल तिथे स्वतःला एक राष्ट्र म्हणून स्थापन करू शकला. मात्र इस्रायलनी आपल्याला राष्ट्र म्हणून स्थापन केल्यानंतर ते तिथे शांत नाही बसले. इस्रायलनी हळूहळू आपल्या प्रदेशाचा विस्तार तिथे सुरू केला आणि पॅलेस्टाईन हे राष्ट्र नव्हतं, त्यामुळे त्यांच्याकडे काही सेना पण नव्हती, त्यांच्याकडे स्वतःचं प्रशासनही नव्हतं. त्यामुळे त्यांनी हळूहळू पॅलेस्टाईनी लोकांच्या जमिनीवरती आणखी जास्त ताबा मिळवायला सुरुवात केली. तर संयुक्त राष्ट्रांनी इस्रायलला जेवढी जमीन दिली होती, आज त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त जमीन इस्रायलनी बळकावलेली आहे आणि तिथे यहुदी लोकांच्या वसाहती त्यांनी बसवलेल्या आहेत. आणि इथनं 1947 पासून हा सततचा संघर्ष सुरू आहे की अरब देश आणि पॅलेस्टाईन लोक हे इस्रायलवरती हल्ले करतात आणि इस्रायल त्याला प्रत्युत्तर देतं आणि स्वतःचा विस्तार ते तिथे करायला लागतं. आता याच्यामध्ये हमास नावाची संघटना आली, त्या संघटनेचा रोल कधीपासून आहे आणि कशा पद्धतीने मग त्या कारवाया सुरू झाल्या, त्यांच्यामधलं युद्ध कसं सुरू झालं? बरोबर, योग्य प्रश्न आहे की हमास ही संघटना 1987 मध्ये अस्तित्वात आली. पॅलेस्टाईनचा प्रश्न आपण म्हटलं तसं हा 1920 पासूनचा आहे. इस्रायल तयार झाला 1947 मध्ये. हमासची स्थापना झाली 1987 मध्ये. हमासची स्थापना होण्यामागचं सर्वात मोठं कारण हे होतं की पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्या दरम्यान ज्या वाटाघाटी सुरू होत्या, त्या वाटाघाटींमध्ये अरब देश महत्वाची भूमिका बजावत होते. मात्र 1970च्या दशकामध्ये, 1980च्या दशकामध्ये अनेक अरब देशांनी ती भूमिका बजावणं सोडून दिलं. त्यांनी अमेरिकेसोबत आघाडी स्थापन केली, अमेरिकेसोबत युती केली, ते अमेरिकेचे मित्र देश झालेत आणि त्याच्यामुळे पॅलेस्टाईनी लोकांमध्ये अशी भावना तयार झाली की आता आम्हाला पाठिंबा देणारं कोणीच उरलेलं नाही किंवा जे देतात ते फक्त बोलण्यापुरतं देतात, प्रत्यक्ष आमच्या हितांचं रक्षण कोणीच करत नाही. यातनं मग पॅलेस्टाईनी लोकांमध्ये दोन गट तयार झालेत. एक यासेर अराफत जे पॅलेस्टाईनचे अत्यंत लोकप्रिय नेते होते आणि 1960च्या दशकापासून पॅलेस्टाईनच्या लोकांना पॅलेस्टाईनच्या स्वतंत्रता आंदोलनामध्ये यासेर अराफत यांनी मोठी प्रेरणा दिली होती, त्यांना संघटित केलं होतं आणि पॅलेस्टाईनच्या लोकांना जगभरामध्ये आवाज मिळवून दिला होता. मात्र पॅलेस्टाईनी लोकांना असं वाटलं की आता यासेर अराफत यांचं नेतृत्व हे अपयशी ठरत आहे. यासेर अराफत यामुळे आपल्याला काही स्वातंत्र्य मिळणार नाही आणि त्यातनं मग हमास या एका जहाल संघटनेचा उदय झाला आणि पॅलेस्टाईनी लोकांमध्येच फूट पडली की यासेर अराफत यांना मानणारा एक गट ज्याचा विश्वास आंदोलनावरती जास्त होता आणि फक्त आंदोलनांनी काही होणार नाही तर आपल्याला इस्रायलला सशस्त्र पद्धतीनेच प्रत्युत्तर दिलं पाहिजे असं म्हणणारा हमास हा गट हा तिथे तयार झाला. यामध्ये एक महत्वाचा आणखी एक जो मुद्दा होता तो हा होता की यासेर अराफत यांच्या नेतृत्वामधले पॅलेस्टिनी गट हे हळूहळू इस्रायलला मान्यता देण्याच्या दिशेने जात होते. की ठीक आहे, संयुक्त राष्ट्राने जो ठराव केला आम्ही तो मान्य करतो, इस्रायल सुद्धा एक राष्ट्र म्हणून अस्तित्वात असेल आणि पॅलेस्टाईनला सुद्धा तुम्ही राष्ट्राचा दर्जा द्या. मात्र 1947 मध्ये संयुक्त राष्ट्राने जे नकाशे तयार केलेत ते नकाशे असले पाहिजेत. याचा अर्थ असा की इस्रायलने माघार घेतली पाहिजे, जी जमीन इस्रायलने बळकावली होती ती परत केली पाहिजे. याच्यावरती यासेर अराफत यांच्यासोबतचे गट हे हळूहळू तयार व्हायला लागले होते आणि त्यामध्ये जे जहाल होते त्यांना असं वाटलं की नाही, आपण इस्रायलला अगदी इंचभर सुद्धा जमीन द्यायची गरज नाहीये, कारण त्यांना आपल्यावरती थोपवण्यात आलेलं आहे. आणि या मुद्द्यावरून मग हमासची वेगळी स्थापना करण्यात आली आणि तिथून मग 87 नंतर हमास हे सातत्याने इस्रायलच्या विरोधामध्ये ते सशस्त्र कारवाया करण्यामध्ये तिथे गुंतलेलं असतं. हमास जसं इस्रायलच्या विरुद्ध सशस्त्र कारवाया करतं तसंच पॅलेस्टिनी लोक जे हमासच्या सोबत नाही आहेत त्यांच्या विरुद्ध सुद्धा हमास कारवाया करतं. आणि तिथनं आता असं झालेलं आहे की पॅलेस्टाईनचे लोक जे वेस्ट बँकमध्ये आहेत ते हमासच्या विरोधात आहेत आणि गाझावरती हमासचं प्रभुत्व होतं. 1987-88च्या काळामध्ये पॅलेस्टाईनमध्ये ज्यावेळेस निवडणुका झालेल्या त्यावेळेस हमासनी तिथे आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं होतं आणि त्यामुळे गाझाचे लोक हे हमासच्या प्रभुत्वाखाली गेले आणि वेस्ट बँकेतले पॅलेस्टाईनचे लोक हे हमासच्या विरोधातील यासेर अराफत यांच्या संघटनेच्या प्रभावाखाली गेले. मगाशी तुम्ही म्हणाले की इस्रायलला संयुक्त राष्ट्रसंघानं दर्जा दिला राष्ट्राचा, असं पॅलेस्टाईनला मिळाला का आणि तो कधी मिळाला? 1947 मध्ये संयुक्त राष्ट्राने म्हटलं होतं की 2 राष्ट्र अस्तित्वात येतील, इस्रायल आणि पॅलेस्टाईन. मात्र पॅलेस्टाईन हे राष्ट्र म्हणून कधी अस्तित्वात आलंच नाही.
अच्छा. कारण पॅलेस्टाईन यांच्याकडे स्वतःचं आधीचं राज्य असं काही नव्हतं. त्यांचं आता तरी प्रशासन ते असं आहे काही की नाही? नव्हतं. आता वेस्ट बँकमध्ये आणि गाझामध्ये त्यांची काही प्रशासनं आहेत. मात्र ती प्रशासनं आपण असं म्हणू, की आपल्याकडे नगर परिषदांना जेवढे अधिकार असतात, तेवढेही अधिकार त्यांना नाहीत आणि तिथे इस्रायलचीच पूर्णपणे दादागिरी चालते. त्याच्यामुळे देश म्हणून पॅलेस्टाईन ते कुठेच नाही. देश म्हणून पॅलेस्टाईन आज तिथे अस्तित्वात नाही. कारण त्यांच्याकडे स्वतःचं सैन्य नाही. त्यांच्याकडे स्वतःची करन्सी नाही आणि त्यांच्याकडे स्वतःचं सार्वभौम असं प्रशासन सुद्धा नाही. आणि तिथे इस्रायल त्याला हवं असेल त्यावेळेस तिथे आक्रमण करतं. इस्रायलनी या पूर्ण पॅलेस्टाईनी प्रदेशाची नाकेबंदी केलेली आहे. त्याच्यामुळे पॅलेस्टाईनचा व्यापार इतर देशांशी कसा होणार? पॅलेस्टाईनला मदत कशी पोहोचणार? या सर्व बाबींवरती इस्रायलचं पूर्णपणे नियंत्रण असतं. तर एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो, की इस्रायलने पॅलेस्टाईनला स्वतःची वसाहत करून ठेवलेला आहे. जे पूर्वी ब्रिटिशांनी जे पूर्वी ब्रिटिशांनी केलं होतं, ते आता इस्रायलने केलं. याच्यामध्ये इराणचा जे हो. म्हणजे प्रवेश आहे हं. तो कधी झाला? आता म्हणजे इस्रायलचा असा आरोप आहे किंवा त्यांचं मत आहे की तिथली जी हमास संघटना आहे त्याला पोसण्याचं काम इराण करतो. हं. तर त्याची काय पार्श्वभूमी? म्हणजे इराणचा हमासला पाठिंबा आहे. मात्र इराणच्या पाठिंब्याशिवाय सुद्धा हमास अस्तित्वात आलं होतं आणि इराणचा पाठिंबा नसता तरी हमास तिथे असतं. त्यामुळे हमासला इराणनी तयार केलं हे म्हणणं चुकीचं आहे. अच्छा. असे काही गट इराणनी तयार केलेत. जसं लेबननमधलं हिजबुल्ला जो गट आहे, तो इराणने तयार केलेला आहे. येमेनमधला हौदी जो गट आहे, तो इराणने तयार केलेला आहे. मात्र हमासचं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्याला इराणने पाठिंबा दिलेला आहे. बरोबर. आता याची पण पार्श्वभूमी अशी आहे, की 1970-80च्या दशकामध्ये एक करून अरब देशांनी पॅलेस्टाईनबाबत स्वतःची भूमिका मवाळ करायला सुरुवात केली. त्यांनी अमेरिकेशी संबंध प्रस्थापित केले. अगदी काही मोजक्या देशांनी इस्रायलसोबत सुद्धा संबंध प्रस्थापित केले आणि त्यातनं असं दिसायला लागलं, की अरब देश हे पॅलेस्टाईनच्या बाजूने उभी राहणार नाहीत. मात्र इराणने सुरुवातीपासून म्हणजे ज्यावेळेस इराणमध्ये 1979 मध्ये इस्लामिक क्रांती झाली होती, तेव्हापासून त्यांनी इस्रायलच्या विरोधामध्ये भूमिका घेतली होती. त्याच्या आधीचा जो इराण होता, तो इराण अमेरिकेचा मित्र होता आणि 1953 मध्ये अमेरिकेने तिथे अमेरिका धार्जिणं सरकार बसवलं होतं, की 53 मध्ये तिथे निवडणुका झाल्यात इराणमध्ये. जे निवडून आलेलं सरकार होतं ते त्यांनी एक बंड करून ते उधळून लावलं आणि एक अमेरिका धार्जिणं सरकार 1953 मध्ये इराणमध्ये आलं. ते अमेरिकेसोबत मैत्री असलेलं जे सरकार होतं, ते 1979 मध्ये इराणी लोकांनी त्याच्या विरुद्ध उठाव केला आणि तिथे इस्लामिक क्रांती झाली. आणि त्या इस्लामिक क्रांती मागची प्रेरणा जी होती, ती प्रेरणा हीच होती, की या संपूर्ण भूभागावरती अमेरिकेचं वर्चस्व नको आणि त्याचप्रमाणे इस्रायलचं सुद्धा अस्तित्व आम्हाला इथे नको आहे. या त्यामागच्या खूप महत्त्वाच्या प्रेरणा होत्या इस्लामिक क्रांतीबाबतच्या. आणि त्याच्यामुळे 1979 पासनं इराणने सातत्याने इस्रायलच्या विरोधामध्ये तिथे भूमिका घेतली आहे. तेव्हापासूनचा तेव्हापासूनचा हा इस्रायल इराण-इस्रायल मधला संघर्ष. आता खरं बघितलं तर इस्रायल आणि इराण यांच्या सीमारेषा एकमेकांना जोडलेल्या नाहीयेत. त्यांच्यामध्ये सौदी अरेबिया आहे, सिरिया आहे. ते असे प्रत्यक्ष एकमेकांशी सीमेने जोडलेले नाहीयेत. मात्र इराणची इस्रायल विरुद्धची जेवढी प्रखर भूमिका आहे, ती खूप कमी अरब देशांची आहे आणि त्याच्यामुळे इस्रायलला असं वाटतं, की इराण जर सशक्त होत गेला, तर तो माझ्यासाठी तेवढेच प्रॉब्लेम्स नव्याने तो तयार करत जाणार. तर तीच भूमिका त्याच्यामुळेच आली आहे त्यांची, की आण्विक जे केंद्र इराणमधले आहेत आणि अणुशक्ती आता वाढेल इराणची आणि तोही अण्वस्त्रधारी होईल. तर तो जर झाला तर कदाचित आपलं अस्तित्व धोक्यात असू शकतं. भविष्यामध्ये आपल्यावर अणुबॉम्ब टाकायला सुद्धा इराण मागं पुढं पाहणार नाही. पण या सगळ्या आता जो गेला 12 दिवस झालं संघर्ष, मोठा युद्ध सुरू आहे. अनेक नागरिक त्या ठिकाणी मारले जात आहेत. सगळीच हानी आहे. म्हणजे आर्थिक हानी आहे, जीवित हानी आहे, सगळंच आहे. पण या सगळ्याचा परिणाम म्हणून जर आपण बघितलं तर तो आंतरराष्ट्रीय संबंधावर कसा पडतोय? कारण कोण आता म्हणजे आपल्याला इराणच्या बाजूनं चीननी भूमिका घेतलेली दिसली, रशियानं भूमिका घेतलेली दिसली, परंतु इस्रायलच्या बाजूनं अमेरिका पुढे आलेला दिसला. ब्रिटननं सुद्धा भूमिका घेतलेली दिसली. अमेरिकेनं तर एकदम इराणमध्ये 3 ठिकाणी म्हणजे त्यांनी बॉम्ब टाकले आणि त्यांचे आण्विक केंद्र उद्ध्वस्त करण्याचा त्यांनी दावा केलाय, परंतु इराणनं तो फेटाळलाय. त्याला काही नुकसान पोहोचलं नाही असं ते म्हणतात.
परंतु याचा अन्वयार्थ काय लावायचा? पुन्हा एकदा तिसऱ्या महायुद्धाची ही सगळी पायाभरणी होती का? कारण आपण पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात बघितलं मित्र राष्ट्र आणि त्यांचे विरोधक. येस. तर ह्या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा जग विभागतंय का? तुम्ही कसं बघता याच्याकडे? काय सांगता येईल म्हणजे याचा? जगाची विभागणी होण्याच्या दिशेने घडणारी ही प्रक्रिया आहे आणि जागतिक राजकारणामध्ये एक फार मोठा बदल घडू पाहतो आहे मागच्या काही वर्षांपासून, विशेषतः सन 2008-9 पासून. आणि असं जागतिक राजकारणामध्ये नेहमी होतं की ज्यावेळेस अगदी मूलभूत बदल जागतिक राजकारणाच्या रचनेमध्ये घडायला लागतो त्यावेळेस मोठाली युद्ध होतात. म्हणजे प्रथम महायुद्ध, द्वितीय महायुद्ध हे जागतिक रचना बदलवणारी ही युद्ध होती. पण या युद्धामुळे ती जागतिक रचना बदलली असं नाही, तर त्या जागतिक रचनेला बदलायचंच होतं आणि त्याच्यामुळे युद्ध ही निमित्त ठरलं. म्हणजे आपण पहिलं महायुद्ध जर बघितलं तर पहिल्या महायुद्धामध्ये ओटोमन साम्राज्य, ऑस्ट्रो हंगेरियन साम्राज्य हे जी होती ही अगदी जुनाट झालेली साम्राज्य होती आणि त्यांना कोसळायचंच होतं. आणि ब्रिटिशांचा वाढलेला प्रभाव, फ्रान्सचा वाढलेला प्रभाव तो त्यांना आणखी इतर भागांमध्ये सुद्धा वाढवायचा होता. आणि त्याच्यातनं मग शेवटी तो प्रथम महायुद्ध घडलं आणि जगाची रचना बदलली की मोठाली साम्राज्य ही उद्ध्वस्त झालीत आणि त्या ठिकाणी नवी रचना आली. द्वितीय महायुद्धात सुद्धा त्याच पद्धतीने घडलं की द्वितीय महायुद्धाच्या आधी जग हे बहुध्रुवीय होतं. ब्रिटन एक ध्रुव, फ्रान्स एक ध्रुव, रशिया एक ध्रुव, अमेरिका, जापान हे सुद्धा ध्रुव, अशी बहुध्रुवीय रचना होती. या बहुध्रुवीय रचनेमध्ये जर्मनी आणि इटलीला सुद्धा एक ध्रुव म्हणून पुढे यायचं होतं आणि त्यातनं मग द्वितीय महायुद्ध घडलं आणि द्वितीय महायुद्धानंतर मग जग हे द्विध्रुवीय झालं की अमेरिकेच्या मागे एक गट आणि सोव्हिएत संघाच्या मागे एक गट, असं हे द्विध्रुवीय झालं. त्यानंतर मग द्विध्रुवीय जग हे सोव्हिएत संघाचा पाडाव झाल्यानंतर 1991 मध्ये अचानकपणे एक ध्रुवीय झालं. आता एक ध्रुवीय जग हे 1991 मध्ये झाल्यानंतर तिथपासनं जगाचा प्रवास हा, जागतिक राजकारणाचा प्रवास हा बहुध्रुवीयाकडे चालला होता की अमेरिका एक ध्रुव असेल, मात्र त्याचबरोबर रशिया, चीन, युरोपियन युनियन, भारत, इंडोनेशिया, तुर्कस्तान हे सुद्धा जगातले वेगवेगळे ध्रुव असतील. या दिशेने जगाचा प्रवास चालला होता. आणि 2008-9 मध्ये जे जागतिक आर्थिक संकट आलं, त्या आर्थिक संकटामध्ये हे दिसलं की चीन एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे आलेला आहे. भारत सुद्धा एक अगदी वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत आहे. आणि तिथनं हे स्पष्ट झालं की जग आता बहुध्रुवीय व्यवस्थेकडे निश्चितपणे वाटचाल करत आहे. मात्र ज्यावेळेस त्यामध्ये चीन आणि भारत ही एक व्यवस्था असते आणि ज्यावेळेस हा मोठा बदल घडतो त्यावेळेस संघर्ष हा अनिवार्य असतो की अमेरिका हा एक सर्वात मोठा ध्रुव आहे आणि अमेरिका हा एकमात्र ध्रुव असल्यामुळे त्याला बहुध्रुवीय व्यवस्था नको आहे आणि म्हणून तो स्वतःचं वर्चस्व वेगवेगळ्या ठिकाणी पुनर्प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय. की आता त्यांनी इराणवर सुद्धा जो हल्ला केलाय तो हल्ला सुद्धा याच याने केलाय की मी इराणवर हल्ला करेल आणि त्याच्यानंतर मग आपण बघूया की रशिया, चीन किती पुढे येतात आणि ते मला आव्हान देऊ शकतात की नाही. आता रशिया आणि चीनने जर अमेरिकेला इथे आव्हान दिलं नाही किंवा इराणने सुद्धा हे युद्ध फार काळ जर इराण लांबवू शकला नाही तर अमेरिकेचं प्रभुत्व पुन्हा एकदा प्रस्थापित होईल की अमेरिकेला चॅलेंज करणारं कोणीच नाही. आणि याचा अर्थ असा होणार की जग हे बहुध्रुवीय झालेलं नाही, त्यासाठी आपल्याला आणखी वाट बघावी लागणार आणि जग हे एकध्रुवीयच आहे. मात्र रशिया आणि चीन तो संदेश देऊ इच्छित नाही आणि त्याच्यामुळे रशिया आणि चीन हे प्रत्यक्षपणे युद्धात न उतरता सुद्धा ते इराणला शक्यतोवर ते मदत करत राहणार. एक दबावगट म्हणून मदत करणार, शस्त्रास्त्रांची मदत सुद्धा ते देणार. रशिया युक्रेन युद्धामध्ये इराणने मोठ्या प्रमाणामध्ये रशियाला ड्रोन्स पुरवले होते आणि त्या ड्रोन्सने रशियाने सातत्याने युक्रेनवरती हल्ले केले होते. त्याची परतफेड आता रशियाला करावी लागणार. आणि चीनसाठी इराण यासाठी महत्वाचा आहे की चीनच्या सीमेला पाकिस्तान आहे, पाकिस्तानच्या सीमेला अफगाणिस्तान आणि इराण आहेत आणि पाकिस्तान आणि इराण यांना जी समुद्री सीमा जी लाभलेली आहे ती अरबी महासागराची सीमा आहे आणि तो भाग हा चीनच्या व्यापारासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्याच्यामुळे चीनला पाकिस्तान जसा जवळचा आहे तसाच चीनला इराण सुद्धा जवळचा आहे आणि चीनला असं वाटतं की पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण आणि त्याच्या शेजारी असलेले मध्य
आशियातले 5 इस्लामिक गणराज्य जे चीनचे खूप चांगले मित्र आहेत. हा एक चीनचा फार मोठा प्रभाव गट जागतिक राजकारणामध्ये हा तयार झालेला आहे आणि अमेरिकेला तो मोडून काढायचा आहे आणि तो इस्रायलच्या मदतीने तो मोडून काढण्याचा तो प्रयत्न करतोय. तर ही सगळी जी लढाई आहे ही इस्रायल पॅलेस्टाईनची लढाई आहे. मात्र त्याचबरोबर जग हे एकध्रुवीय राहणार की बहुध्रुवीय होणार याची सुद्धा ही लढाई आहे. आणि अमेरिकेला पुन्हा त्यांचा इंटरेस्ट जपायचा याच्यामधून असं हो दिसतं. म्हणजे तुम्ही जे विश्लेषण करता अमेरिकेचा इंटरेस्ट आहे की आम्हीच सर्वश्रेष्ठ आहोत, हो आम्हीच सर्व शक्तिमान आहोत. हेच ट्रम्पच्या भाषणातून त्यांच्या वक्तव्यातून वारंवार ते जगाला संदेश देण्याचा सुद्धा प्रयत्न करताना दिसतात. पण आता पुढे काय होईल काय वाटतं? म्हणजे आता एक तर म्हणजे 3 ठिकाणी अमेरिकेने बॉम्ब टाकलेले आहेत. त्यांनी हे पण सांगितलं की जर आता आमच्या अमेरिकी कुठल्याही स्थळावरती नागरिकांवरती जर तुम्ही हल्ला केला तर तुम्हाला मोठ्या युद्धाला सामोरं जावं लागेल. हो हा पण गर्भित इशारा अमेरिकेनं दिलाय. याच्याकडे तुम्ही कसं बघता? इराणची अशी इच्छा असेल की आतापर्यंत जेवढं झालं युद्ध तेवढं पुरे आहे आणि इथून पुढे जर युद्ध नाही झालं तर आपण नंतर परिस्थिती सावरू शकतो आणि नव्या दमाने आपण उभं राहू शकतो. मात्र त्याचबरोबर इराण विशेषतः इराणमधलं सरकार हे इराणी जनतेला हा संदेश अजिबात देऊ इच्छित नाही की आम्ही सरेंडर केलंय, की अमेरिकेने हल्ला केला आमच्यावरती आणि आम्ही अमेरिकेवरती प्रतिहल्ला केला नाही. हा संदेश इराण अजिबात देऊ इच्छित नाही आणि त्याच्यामुळेच काल त्यांनी कतारमधला अमेरिकेचा जो लष्करी तळ आहे त्याच्यावरती त्यांनी हल्ला केला. तो हल्ला करताना त्यांनी आधी कतारी सरकारला कळवलं की तुमच्या देशामध्ये अमेरिकेचा जो तळ आहे त्याच्यावर आम्ही हल्ला करतोय. म्हणजे कतारने अमेरिकेला कळवलं आणि त्यामुळे अमेरिकेची तिथे फारशी काही हानी झाली नाही. मात्र इराणने स्वतःच्या जनतेला हा संदेश दिला की आम्ही अमेरिकेवरती हल्ला केलेला आहे. आणि आता इथून जर अमेरिकेने परत प्रत्युत्तर दिलं नाही, अमेरिकेने जर प्रतिहल्ला केला नाही तर इराण आणि अमेरिका यांच्यामधला हा संघर्ष सशस्त्र संघर्ष फार पुढे जाणार नाही. मात्र पश्चिम आशियातली एकूण परिस्थिती ही चिघळलेलीच राहणार. ती चिघळलेली याच्यासाठी राहणार की मूळ जो मुद्दा आहे त्या मूळ मुद्द्यावरती कोणीच बोलायला तयार नाहीये आणि मूळ मुद्दा हा आहे की पॅलेस्टाईनचं करायचं काय. पॅलेस्टाईनला पूर्णपणे इस्रायलची वसाहत म्हणूनच राहू द्यायचं की त्याचं की स्वतंत्र पॅलेस्टाईनला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून तिथे दर्जा द्यायचा आणि त्याचं रक्षण करायचं की इस्रायलनी सर्व पॅलेस्टाईनी लोकांना पॅलेस्टाईनच्या भूमीमधून त्यांना हाकलवून लावायचं, ठार मारायचं किंवा हाकलवून लावायचं आणि जगाने इस्रायलला हे करू द्यायचं. या प्रश्नावरती कोणीच बोलायला तयार नाहीये. त्याच्यामुळे जोपर्यंत या मूळ प्रश्नाला हात घातला जात नाही तोपर्यंत हा प्रश्न हा प्रलंबित राहणार, परिस्थिती अशीच चिघळलेली राहणार आणि पश्चिम आशियामध्ये जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती ही आहे की पश्चिम आशियामध्ये मागच्या साधारण 40-45 वर्षांपासून ज्याला आपण राज्यसंस्था म्हणतो स्टेट, ती राज्यसंस्था तर आहेच, मात्र नॉन स्टेट ऍक्टर्स म्हणजे अशा संघटना की ज्या राज्यसंस्था नाही आहेत, ज्या राज्यसंस्थेला आव्हान देतात, अशा संघटनांचं जाळं सुद्धा तिथे प्रचंड पसरलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही राज्यसंस्था त्यातलं शासन जरी बदललं तरी जे नॉन स्टेट ऍक्टर्स आहेत त्यांच्यावरती तुम्ही पूर्णपणे नियंत्रण तुम्ही तिथे प्रस्थापित करू शकणार नाही. आणि त्यामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये परिस्थिती चिघळलेली राहणार. तिथले जे स्थानिक संघर्ष आहेत, शिया सुन्नी संघर्ष आहे, ते संघर्ष सुद्धा अधिक चिघळत जाणार आणि पश्चिम आशिया हा एकूणच पुढच्या 20 वर्षांमध्ये 30 वर्षांमध्ये आपल्याला बघायला मिळेल की हा अत्यंत अशांत राहणार. आणि सर्वात मोठा धोका जो या परिस्थितीतनं उद्भवलेला आहे तो धोका हा उद्भवलेला आहे की इराणमधलं जर हे शासन जर स्थिर राहिलं तर 100% हे शासन पुढच्या 10 वर्षांमध्ये अण्वस्त्र तयार करण्याचा पूर्ण प्रयत्न पुन्हा करणार. कारण या युद्धातनं इराणने काय धडा घेतला की माझ्याकडे जर अण्वस्त्र असती तर इस्रायल आणि अमेरिकेने माझ्यावरती हल्ला केला नसता. त्यामुळे मला आता अण्वस्त्र बनवलीच पाहिजे. आणि इराणचाही एकूण अणु कार्यक्रम आपण जर बघितला तर सन 2003-4 पासनं इराणने एक आपली मानसिकता तयार करत होते ते की आपण अण्वस्त्र बनवण्याच्या जवळ तरी आपण जायचंय. आणि याच्यामागे 2 कारणं होती. एक की तोपर्यंत जगात हे एक सर्वसाधारण मान्यता आहे
की इस्रायलकडे अण्वस्त्र आहेत. हे इस्रायलने कधी मान्य केलं नाही, पण इस्रायलने हे नाकारलं पण नाही. पण एक तज्ञांमध्ये अशी मान्यता आहे की इस्रायलने गुप्तपणे अण्वस्त्र बाळगलेली आहेत. त्यामुळे इराणला असं वाटतं की इस्रायलने जर गुप्तपणे बाळगलेली असतील अण्वस्त्र तर ती माझ्याकडे पण असायला हवी. आणि 2003 मध्ये ज्या पद्धतीने अमेरिकेने इराकवरती हल्ला केला होता, तर त्यातनं सुद्धा इराणला असं वाटलं की जर सद्दाम हुसेनकडे अण्वस्त्र असती तर अमेरिकेने तो हल्ला केला नसता. त्यामुळे 2003-4 पासून इराणने स्वतःचा अणुकार्यक्रम अधिक विकसित करायला सुरुवात केली. आणि या युद्धानंतर आता फक्त इराणच नाही तर पश्चिम आशिया आणि जगातल्या सुद्धा अनेक देशांना आता असं वाटणार, व्हेनेझुएलाला असं वाटणार. व्हेनेझुएला हा लॅटिन अमेरिकेतला एक देश आहे ज्याचा अमेरिकेशी वैर आहे. आणि तिथे अमेरिकेचा सतत प्रयत्न असतो की अमेरिका विरोधी सरकार उलथवून टाकायचं आणि अमेरिका धार्जिणं सरकार बसवायचं. त्या व्हेनेझुएला वाटायला लागणार की माझ्याकडे सुद्धा अण्वस्त्र असायला हवीत, नाहीतर जे इराणमध्ये झालं ते माझ्यासोबत सुद्धा असू शकतं. म्यानमारमधलं जे लष्करी प्रशासन आहे त्या लष्करी प्रशासनाने 1990च्या दशकामध्ये प्रयत्न केला होता अण्वस्त्र तयार करण्याचा. आणि त्या म्यानमारवरती तिथे लोकशाहीची हत्या झाल्यामुळे युरोपियन युनियनने आणि अमेरिकेने मोठे निर्बंध लादलेले आहेत. ते लष्करी प्रशासनाला सुद्धा वाटणार की आम्ही सुद्धा अण्वस्त्र तयार करायला हवीत. तर अण्वस्त्रांचा प्रसार अधिक होण्यासाठी आजची परिस्थिती तयार झाली. प्रत्येक देश असं जी अत्यंत धोकादायक परिस्थिती आहे. आपण अण्वस्त्रधारी व्हायला पाहिजे. हो, प्रथम कार्यक्रम म्हणजे त्याला प्रथम प्रायोरिटी मिळू शकते. अगदी अगदी. आणि तो फार मोठा धोका आज मला पुढे तयार झाला आहे. मला खरं आता म्हणजे भारतावर याचे परिणाम काय होतील किंवा भारताची जी भूमिका आहे ती नेमकी काय असू शकते? कारण अजून आपण आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. ना आपण इस्रायलच्या बाजूने बोललो ना आपण इराणच्या बाजूने बोललो. आपण याच्यामध्ये असं म्हणता येईल आपण की आपण सेफ प्ले करतोय. आपली भूमिका काय आहे? भारताची भूमिका आहे की इस्रायल एक राष्ट्र म्हणून अस्तित्वात असावं आणि पॅलेस्टाईन सुद्धा एक राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलं पाहिजे. ही भारताची अधिकृत भूमिका आहे, जी मोदी सरकारने सुद्धा कायम राखलेली आहे. त्यापासून त्यांनी फारकत घेतलेली नाही. आणि या 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 भूमिकेमुळे भारताला पश्चिम आशियामध्ये फारसा विरोध सुद्धा सहन करावा लागला नाही. की पश्चिम आशियातले देश त्यांचे भारताशी फार मैत्रीचे संबंध राहिलेले आहेत. आणि त्यामुळेच या संघर्षामध्ये प्रत्यक्ष उतरण्याची भारताची फारशी काही तयारी नाही. जे माझ्या मते एक चांगली बाब आहे की नाहीतर याचे आपल्यावर दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात. की पॅलेस्टाईनच्या बाजूने असणाऱ्या लोकांना वाटेल की आपण इस्रायलच्या बाजूने गेलो किंवा इस्रायलला वाटेल आपण पॅलेस्टाईनच्या बाजूने गेलो. त्यामुळे आपण यापासून दूर राहण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. मात्र इथे ज्ञानबाची मेघ अशी आहे की आपल्याला जर जागतिक शक्ती व्हायचं असेल तर आपण असं साईड लाईनला राहून आपण कुंपणावर राहून आपण जागतिक शक्ती होऊ शकत नाही. आपल्याला आपला राजनीतिक प्रभाव, डिप्लोमॅटिक प्रभाव हा आपल्याला दाखवावा लागेल. आपल्याला सोल्युशन्स द्यावे लागतील, आपल्याला समाधान द्यावं लागेल. आपल्याला पुढाकार घेऊन सर्व देशांना एकत्रित बसवून त्यांच्यामध्ये चर्चा घडवून आणावी लागेल. आणि चर्चा कोणत्या मुद्द्यांवरती घडवायची याचे मुद्दे भारताने तिथे प्रत्येकाला द्यावे लागतील. तर भारताकडे आता हे दोन पर्याय आहेत की पुढाकार घ्यायचा, सर्व देशांना एकत्र बसवण्याचा प्रयत्न करायचा. त्यात यश येईल अपयश येईल तो दुसरा भाग, पण त्याच्यामुळे आपण रिलेव्हंट राहू. नाहीतर दुसरं आहे की आपलं जसं चाललंय तसं चालू द्यायचं. मात्र आपलं जसं चाललंय तसं चालू द्यायचं असं जर म्हटलं तर शॉर्ट टर्म मध्ये फार नाही, पण लॉंग टर्म मध्ये याचं नुकसान होणार. ते नुकसान आपल्याला मुख्यतः दोन बाबतीमध्ये होणार. एक तर भारताचा खूप मोठा वर्कफोर्स हा पश्चिम आशियातल्या देशांमध्ये आहे. तो सतत असुरक्षित राहणार. त्यांना आपल्याला सतत भारतामध्ये परत आणावं लागणार. त्यांच्या रोजगाराचे नव्या समस्या तयार होणार. आणि आज भारतीय अर्थव्यवस्थेला नाही म्हटलं तरी पश्चिम आशियामधला आपला जो वर्कफोर्स आहे तो आपल्याला सगळ्यात जास्त रेमिटन्सेस तिथे कमावलेला पैसा हा आपल्याकडे पाठवत असतो. त्याच्यावरनं अनेक कुटुंब चालतात. बरोबर. तर तो आपल्यावरती त्याचा एक अत्यंत नकारात्मक परिणाम होणार. दुसरं, आपली अर्थव्यवस्था आज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल आणि नैसर्गिक वायू याच्यावरती अवलंबून आहे. त्याचे दर कमी जास्त होत राहणार. त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवरती होणार. आणि तिसरं की पश्चिम आशियाच्या देशांसोबत आपला व्यापार हा खूप चांगला आहे.
सौदी अरेबिया सोबत, कतार सोबत, UAE सोबत, इराण सोबत सुद्धा आपला व्यापार चांगला आहे. म्हणजे आता आजचीच बातमी आहे की कित्येक शेकडो टन बासमती तांदूळ हा गुजरातमधल्या बंदरांवरती पडून आहे, जो इराणला आपल्याला निर्यात करायचा होता. तर हे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. जर हा संघर्ष थांबला नाही आणि शांतता प्रस्थापित झाली नाही. म्हणजे शांतता निर्माण करण्यासाठी भारतानं पुढाकार घेतला तर पाहिजे. पर्यायच नाही. जर भारताला आपलं हित जर साधायचं असेल, तर शांततामय जगामध्येच भारत आपलं हित साधू शकतो आणि त्याच्यासाठी आपण पुढाकार घेतला. आणि जगामध्ये पण एक मेसेज जाईल की भारतानं हा पुढाकार हां, घेतला. तर आपण एक जागतिक शक्ती म्हणून पुढे येऊ. बरोबर. कुंपणावर बसून ते होणार नाही. आता मगाशी तुम्ही बोलताना तर सोल्युशनचा थोडासा उल्लेख केलाच होता. पण हे जर आता थांबायचं असेल, तर पुन्हा एकदा मूळ प्रश्नाकडे जावं लागेल तुम्ही म्हणताय. पण हे न्यायचं कोणी? हे याच्यासाठी जागतिक स्तरावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये अ, अ, एक शिक्षण आपल्याला करावं लागेल, की मूळ मुद्दा काय आहे? आणि त्यातनं जनजागृती करून वेगवेगळ्या देशांवरती आपल्याला त्याचा त्या त्या सरकारांवरती आपल्याला दबाव आणावा लागेल. आपल्याला म्हणजे ज्यांना ज्यांना शांतता हवी आहे अशा सगळ्यांना तो दबाव आणावा लागेल. आणि त्यातनं समस्या सोडवण्याच्या दिशेने आपल्याला प्रवास करावा लागेल. आज जे होतंय की जगभरामध्ये समस्या सोडवण्याच्या दिशेने प्रवास होत नाहीये. संघर्षाच्या दिशेने प्रवास होतोय. पण समाधान काय असेल? इस्रायल सुद्धा समाधान काहीच देत नाहीये. इस्रायलला तुम्ही विचारलं की समाधान काय? की शेवटी तुमचं अंतिम लक्ष्य काय आहे? तर काहीच सांगू शकणार नाही. अंतिम बरोबर. लक्ष्य काय तर आहे? इथं इथं जी मगाशी तुम्ही उल्लेख केला की अमेरिकेचा फार मोठा इंटरेस्ट. हो. पण अमेरिका सर्वशक्तिमान असून सुद्धा त्यांनीच उल्लंघन केलं आंतरराष्ट्रीय कायद्यांचं आणि सगळ्या हो. गोष्टींचं आणि इराणवरती बॉम्ब टाकले. हो. तर आणि आता पुन्हा अमेरिका असं सांगते की तुम्ही सीज फायर करा. हो. हे म्हणजे किती म्हणजे दुटप्पी हे भूमिका आहे. म्हणजे इस्रायलने आधी आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलं होतं, की तुम्ही दुसऱ्या देशांच्या अणुकेंद्रांवरती हल्ले नाही करू शकत. त्यामध्ये फार मोठा धोका असतो. हम्म, हम्म. म्हणजे भलेही ते देश अण्वस्त्र बनवत जरी असलेत, तरी त्यासाठी तुम्ही त्या देशांवरती सँक्शन्स लागू करू शकता किंवा संयुक्त राष्ट्राकडे तुम्ही दाद मागू शकता, की संयुक्त राष्ट्रांनी ती कारवाई करावी. मात्र तुम्ही प्रत्यक्षपणे जर अणुकेंद्रांवरती जर दुसऱ्या देशांच्या जर हल्ले केलेत आणि यदाकदाचित तिथनं जर अणुउत्सर्जन झालं, तर तो त्या संपूर्ण प्रदेशाला एक मोठा धोका तिथून उत्पन्न होऊ शकतो. जे इस्रायलने केलं तेच लगे मग अमेरिकेने सुद्धा केलं. इराण हा IAEA इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी ही जी संस्था जगभरातल्या अणुकेंद्रांची पाहणी करते. त्या IAEAचा तो सदस्य आहे. त्या IAEAच्या पदाधिकाऱ्यांना तो आपल्या अणुकेंद्रांमध्ये जाऊ देतो, बघू देतो आणि त्यांना तो म्हणतो, की तुम्ही रिपोर्ट द्या आणि ते IAEA ते रिपोर्ट देतं, की यांचा अण्वस्त्रांच्या दिशेने किती प्रवास झालेला आहे की नाही झालेला आहे वगैरे आणि त्याच्यानुसार मग संयुक्त राष्ट्र कारवाई करू शकतं. आता काही दिवस आधीपर्यंतच अमेरिका स्वतः म्हणत होता, की इराणकडे अण्वस्त्र नाहीत हम्म, आणि ते पुढील अनेक काळ ते अण्वस्त्र बनवू शकणार नाही. आणि असं तुम्ही म्हटल्यानंतर तुम्ही परत त्याच अणुकेंद्रांवरती हल्ले करता. हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं तर उल्लंघन आहेच, मात्र नैतिकता सुद्धा इथे कुठेच उरलेली नाही. हे सगळ्या जगाने कायदा पाळायचा, परंतु आम्ही तो पाळणार. आम्ही तो पाळणार नाही आणि याचे परिणाम एक एक करून सर्वच देशांना भोगावे लागणार. तर बराच वेळ तुम्ही ह्या सगळ्या संघर्षाचं विस्तारानं आणि सविस्तरानं तुम्ही आम्हाला हे विश्लेषण करून सांगितलं. त्याबद्दल फॉर द पीपल न्यूजच्या वतीनं मनापासून धन्यवाद. मंडळी, इराण, इस्रायल आणि पॅलेस्टाईन हा असा त्रिकोणी जरी संघर्ष तुम्ही बघत असला तरी तो त्रिकोणी नाही आहे. तो कसा बहुअंगानं व्यापलेला आहे आणि जग पुन्हा एकदा बहुकेंद्री होणार की एक केंद्री होणार, काय नेमके त्याचे आता रिझल्ट असणार, हे सगळं आपल्याला भविष्यातच दिसून येणार आहे. परंतु तोपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवावं लागणार आहे. त्याचं जे विश्लेषण आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीनं घेऊन येत राहू. तोपर्यंत तुम्ही फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं फार महत्त्वाची आहेत. याविषयी, या संघर्षाविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. धन्यवाद.